लेकिन हमारे आठवले जी है जी, सदाबहार है। नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, काल आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी रामदासजी आठवलेंबद्दल उद्गार काढले की रामदासजी आठवले हे सदाबहार व्यक्तिमत्व आहे, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पण मी सांगू इच्छितो, नुसते ते सदाबहार व्यक्तिमत्व आहेत असं नाही आहे, तर ते एकेकाळी बहादूर व्यक्तिमत्व होते, पॅन्थर होते, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारा विद्रोह होते, दैन्य दास्य असणाऱ्या, समाजाचं नेतृत्व करणाऱ्या क्रांतिकारी चळवळीचे ते प्रणेते होते. आणि हजारो वर्ष जो समाज या देशामध्ये अमानुष म्हणून लेखला गेलेला होता, अस्पृश्य म्हणून अंधार कोठडीत डांबला गेलेला होता आणि सामाजिक स्वातंत्र्यापासून वंचित होता, अशा समाजाला ज्या बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिला, त्याच बाबासाहेबांना आपलं सर्वस्व मानून महाराष्ट्राच्या खेड्यात, पाड्यात, रस्त्यात, वाड्यात, नाल्यात सर्वत्र जाऊन पॅन्थरला गोळा करणारे रामदासजी आठवले होते. पण आज 2026 मध्ये RSSच्या आणि BJPच्या आणि हिंदुत्ववादी विचारधारेच्या चळवळीला त्यांनी वाहून घेतलेलं पाहून ते एकेकाळचे बहादूर होते असं म्हटलं तर लोक मला वेड्यात काढतील. परंतु एक बहादूर व्यक्तिमत्व ते सदाबहार ह्या प्रवासाचा मागोवा घेत असताना रामदासजी आठवले यांनी 1970-72च्या वयाच्या 13व्या-14व्या वर्षी सामाजिक चळवळीला प्रारंभ केला. राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्याबरोबर ती बसून पत्रकं वाटणं, बातम्या लिहिणं आणि चळवळीचा प्रचार करणं, संघटन बांधणं हे काम त्यांनी सुरू केलं. 1972ला राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पॅन्थरची स्थापना केली, की जी स्थापना अमेरिकेच्या ब्लॅक पॅन्थरवरून त्यांना सुचली. पुढे 1974ला ही चळवळ फुटली. 1977ला तर राजा ढाले यांनी दलित पॅन्थर बरखास्त केली आणि मास मुवमेंट नावाची संघटना स्थापन केली. तो काळ भारावलेला होता. 1972 ते 1988चा पॅन्थरचा काळ अतिशय जबरदस्त, खतरनाक आणि दहशत निर्माण करणारा होता आणि अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणारा होता. मग ते गायरानाच्या जमिनी असतील त्याच्या विरोधात आवाज उठवला गेला. मंडल आयोगाच्या ओबीसीच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये रामदास आठवले असतील, राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, प्रचंड मोठा आवाज उठवला गेला. पिढ्यानपिढ्या राम, कृष्ण, विठोबा, ब्रह्म, विष्णू, महेश या देवांना देव म्हणून मानणाऱ्या दलित लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मंदिरात येऊ दिलं जात नव्हतं किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणी भरू दिलं जात नव्हतं. अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रचंड रणकंदन दलित पॅन्थरने केलेला आहे. सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र संघर्ष आणि त्या संघर्षातून निर्माण झालेली पॅन्थरची चळवळ एक प्रकारे या देशामध्ये एक नवा विचार, एक नवं साहित्य, एक नवीन आयाम अशा पद्धतीचा तयार केलेला होता. प्रस्थापित शिवसेनेच्या विरोधामध्ये गावागावात दलित पॅन्थरच्या शाखा ओपन झालेल्या होत्या आणि म्हणून पॅन्थर आमच्या बाजूनं आहे, आमच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरोधात लढणारं आहे म्हणून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचित घटक, आदिवासी, भटकामुक्त माझी संघटना आहे म्हणून पॅन्थरकडे पाहत होता. परंतु 1990 साली रामदासजी आठवले हे शरद पवार यांच्या काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी त्यांना बोलवलं आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि तेव्हापासून कुठेतरी आंबेडकर चळवळ हरवली आहे की काय अशा अवस्था निर्माण झाली. 1990 ते 1996 पर्यंत विधान परिषदेचे सदस्य म्हणून इमानी इतबारे आठवले काम करू लागले, की जो एक दलित समाजाचा विद्रोह होता आणि अत्याचाराच्या विरोधात लढणारा एक नेता होता. तो सदाबहार नेता कधी या मनोवादी व्यवस्थेच्या दावणीला बांधला गेला हे कळलंच नाही. एक क्रांतिकारी नेता कुठेतरी वाहत गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विद्रोहाचा आवाज संपला होता आणि
बाजारूपणाचा एक व्यवहारवादी दृष्टिकोन आठवलेंनी निर्माण केला होता, अशी एकंदरीत त्या काळामध्ये परिस्थिती निर्माण झाली. 1999 ते 2009 पर्यंत जवळजवळ 3 वेळा पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून ते प्रचंड बहुमताने निवडून येत होते. पण समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आवाज कुठंच त्यांनी उचलला नाहीये, ही वस्तुस्थिती या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. 2009ला ते पडले. 2011ला त्यांनी काँग्रेस सोडली, शरद पवार सोडले आणि BJP आणि भाजपामध्ये सामील झाले आणि मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी मिळून लढल्या. हा त्यांचा राजकीय प्रवास. आणि आज 2014 पासून ते 2026 पर्यंत 3 वेळा समाज कल्याण राज्यमंत्री म्हणून ते BJP NDA दलाचे अतिशय प्रामाणिकपणे, निमूटपणे काम करत आहेत. की जो एकेकाळचा विद्रोह होता, एकेकाळचा पॅंथर आज निमूटपणे काम करतो आहे. रामदास आठवले हे एकेकाळचे अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारे व्यक्तिमत्व पुढे जाऊन व्यवहारवादी झालं आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा विचार त्यांच्या अशाही व्यवहारी दृष्टिकोनातून व्यवहारवादामुळे बाजूला पडला आणि तोच विचार त्या काळामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी ठामपणे जिवंत ठेवण्याचं काम 1970 पासून ते आजपर्यंत वंचित बहुजन आघाडी काढून त्यांनी फुले आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं. महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना जागृत करण्याचं काम केलं. SC NT OBCंना खऱ्या अर्थाने आपण राज्यकर्ती जमात बनू शकतो, आहोतच, हे सिद्ध करण्यासाठी ते राजकीय लढाई खेळत आहेत. आणि प्रस्थापित पक्षांना त्यांची ताकद काय आहे नक्कीच 2019ला दिसलेलंच आहे. प्रचंड ताकदीनं ते उभारलेले आहेत. प्रचंड ताकदीनं फुले आंबेडकरी चळवळ ते ठामपणे त्यांच्या खांद्यावरती समर्थपणे चालवत आहेत. आणि पुन्हा एकदा नवचैतन्य, नव स्वाभिमान आणि संकल्पना आंबेडकरी चळवळीमध्ये पेरण्याचं काम आदरणीय श्रद्धे प्रकाश आंबेडकरजी करत आहेत, हे आपल्याला दिसून येतं. आणि दुसरीकडे मात्र या RSSच्या, BJPच्या आणि त्याचबरोबर ती हिंदुत्ववादी संघटनेबरोबर आठवले कुठेतरी संगनमत करून स्वतःचं ते व्यक्तित्व ते तयार करत चाललेले आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला दिसून येते. आणि म्हणून BJPमध्ये ते जरी सदाबहार असले तरी ते एकेकाळी दलित पॅंथरचे बहादूर सेनानी होते. आता मात्र काळ बदललेला आहे, संदर्भ बदललेला आहे. व्यवहारवादी दृष्टिकोन ठेवून रामदास आठवले आपली वेगळी चूल पेटवत आहेत आणि ते पुढे जात आहेत. कुठेतरी त्यांनी आत्मचिंतन करावं आणि या फुले आंबेडकरी चळवळीच्या संघटनेमध्ये पुन्हा एकदा दलित पॅंथर होऊन गरजावं असं अनेक वेळा कार्यकर्त्यांना वाटतं. परंतु पुढे काय वाढून ठेवलेलं आहे हे आज तरी सांगता येत नाही. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल. नमस्कार.